नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी चॅप्टर 1.7 व्हाय वी ट्रॅव्हल यातील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A2. चला तर मग सुरुवात करूयात. A2मधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे रीड द सेंटेन्स इफ अ डिप्लोमा कॅन फेमसली डॅश इन कल्चरल रिलेटिव्हिजम. पिक द सेंटेन्स विच गिव्स द मीनिंग ऑफ अबोव स्टेटमेंट फ्रॉम द अल्टरनेटिव्ज गिवन बिलो. एक वाक्य दिलेलं आहे, इफ अ डिप्लोमा कॅन फेमसली आणि समोर डॅश देऊन इन कल्चरल रिलेटिव्हिजम असं एक वाक्य दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की वर दिलेल्या वाक्याचा जो योग्य पर्याय आहे या खालील दिलेल्या पर्यायांमधून त्याचा योग्य पर्याय निवडायचा आहे जो या वरील वाक्याचा अर्थ सांगेल. आणि या ठिकाणी देण्यात आलेले 3 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे ए, अ डिप्लोमा सर्टिफिकेट कॅन बी यूज्ड ॲज अ पासपोर्ट अँड अ पासपोर्ट कॅन बी यूज्ड ॲज अ डिप्लोमा सर्टिफिकेट. ऑप्शन बी, if one has a diploma, he does not need a passport, and if he has a passport, he does not need a diploma. Option C, one can acquire permission to travel to foreign countries for educational purposes based on her academic achievements, and traveling to foreign countries enriches one the most regarding the knowledgeable or the knowledge and wisdom of the world. तर या तीनही पर्यायांमधून योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी, जे आहे वन कॅन अक्वायर परमिशन टू ट्रॅव्हल टू फॉरेन कंट्रीज फॉर एज्युकेशनल पर्पजेस बेस्ड ऑन हर ॲकॅडमिक अचिव्हमेंट्स अँड ट्रॅव्हलिंग टू फॉरेन कंट्रीज एनरिचेस वन द मोस्ट रिगार्डिंग द नॉलेज अँड विजडम ऑफ द वर्ल्ड. आता यामधील दुसरी ॲक्टिव्हिटी आहे प्रिपेअर अ लिस्ट ऑफ द लिटरेटिव्स अँड देअर कोटेशन्स मेन्शन बाय अ रायटर इन दी एसे. की या ठिकाणी या आपल्या एसेमध्ये साहित्याशी संबंधित लोक आणि त्यांचे जे कोटेशन्स आहेत ते कोटेशन्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. तर साहित्याशी संबंधित असलेले लोक या ठिकाणी आहेत जॉर्ज सॅन्टायना, सर जॉन मॅन्ड्युले, इमर्सन, थोरो, सर थॉमस ब्राउने. देन here they have given Christopher Isherwood, पीटर मॅथेन्स. तर असे काही हे साहित्याशी संबंधित लोक आहेत आणि त्यांचे कोटेशन्स आपण बघूयात. तर आपल्याला पेज नंबर 66वर जॉर्ज सॅन्टायना यांचे या साहित्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीचं नाव आहे आणि त्यांनी फिलॉसॉफी ऑफ ट्रॅव्हल यामध्ये लिहिलेलं आहे की वी नीड समटाईम्स टू एस्केप इन टू ओपन सॉलिट्यूड्स इन टू एमलेसनेस इन टू द मॉरल हॉलिडे ऑफ रनिंग some pure hazard in order to sharpen the edge of life, to taste hardship, and to be compelled to work desperately for a moment at no matter what. त्यानंतर साहित्याशी संबंधित असलेल्या आणखी एका व्यक्तीचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. ते आहे क्रिस्टोफर आयशरवूड आणि त्यांनी लिहिलेलं आहे शुड बी परहॅप्स अ लिटिल लाईक अ क्राईम स्टोरी इन विच यू आर इन सर्च ऑफ समथिंग. त्यानंतर इमर्सन नावाच्या साहित्यकाराचं नाव या ठिकाणी आहे. तर इमर्सन यांचं एक कोटेशन आहे की ट्रॅव्हलिंग इज अ फुल्स पॅराडाईज. दुसरा एक साहित्यकार आहे थोरिव. तर
त्यांचं एक कोटेशन या ठिकाणी आपण घेऊयात आणि ते कोटेशन आहे, आय हॅव ट्रॅव्हल्ड अ गुड डील इन कॉन्कर्ड. एक नाव आणखी एक आहे, ते आहे सर थॉमस ब्राउनी यांचं. तर सर थॉमस ब्राउनी यांचं एक कोटेशन आपण लिहू, वी कॅरी विदिन अस द वंडर्स वी सीक विदाऊट अस. देर इज आफ्रिका अँड हर प्रॉडिजीज इन अस. यानंतरची तिसरी ॲक्टिव्हिटी आहे, द रियल वोएज ऑफ डिस्कवरी कन्सिस्ट्स नॉट इन सीइंग न्यू प्लेसेस बट सीइंग विथ न्यू आईज. की जे रियल वोएज आहे, जे शोधाचा जो खरा जो मार्ग आहे, त्या मार्गामध्ये फक्त नवनवीन गोष्टी पाहणं नाही, तर त्या गोष्टींकडं नव्या नजरेनं पाहणं हे महत्त्वाचं आहे. हे असं मार्सेल प्राउस्ट यांनी म्हटलेलं आहे. जस्टिफाय विथ द हेल्प ऑफ द टेक्स्ट. या टेक्स्टच्या आधारे, या पाठाच्या आधारे आपल्याला ते जस्टिफाय करायचं, त्याला न्याय द्यायचं आहे, त्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याचं उत्तर आहे, इट इज नॉट द सीन बट आवर साईट इज ब्युटिफुल. इट इज डिपेंड अपॉन अस हाऊ वी लुक टुवर्ड्स द सीन और सिनॅरिओ. वी सिम्पली नीड टू चेंज आवर पर्स्पेक्टिव्ह. It really depends upon us whether we are seeing it casually or we think about it differently, as it is a symbol of something or maybe the reason of creation. Instead of discovering new landscapes, discover new sights within you, and that is important. त्यानंतरची चौथी ॲक्टिव्हिटी आहे, read the third paragraph and find the differences between a tourist and a traveler as revealed through the complaints made by them. की तिसरा पॅराग्राफ वाचून आपल्याला टुरिस्ट आणि ट्रॅव्हलरमध्ये काय फरक आहे, तो फरक या ठिकाणी लिहायचा आहे. तर याचं उत्तर लिहूयात, अ टुरिस्ट इज समवन हू डज नॉट लिव्ह हिज अझम्पशन्स ॲट होम अँड कंप्लेन्स नथिंग हिअर इन द वे इट इज ॲट होम. हा झाला टुरिस्ट. आता आपण बघूयात ट्रॅव्हलर. अ ट्रॅव्हलर इज समवन हू लिव्ज हिज अझम्पशन ॲट होम बट ग्रम्बल्स एव्हरीथिंग हिअर इज द सेम ॲज इट इज इन कैरो और क्रुझो और काठमांडू. तर हे टेक्स्टच्या आधारे आपण टुरिस्ट आणि ट्रॅव्हलर्समधलं डिफरन्स पाहिला, फरक पाहिला. पाचवी ॲक्टिव्हिटी आहे, राईट 4 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द टेक्स्ट कन्वेईंग द फॅक्ट दॅट ट्रॅव्हलिंग बीइंग टुगेदर द व्हेरियस कल्चर्स ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. आणि याचं उत्तर आहे, 4 सेंटेन्सेस लिहायला सांगितलेले आहे. तर पहिलं सेंटेन्स, वी कॅन बिकम अ काइंड ऑफ कॅरियर पिजन इन ट्रान्सपोर्टिंग बॅक अँड फोर्थ what every culture needs. त्यानंतर, we become walking video screens and living newspapers, the only channels that can take people out of the censored limits of their homelands. Another, not the least of the challenges of travels, therefore, is learning how to import and export dreams with टेंडरनेस. आणि 4th सेंटेन्स, चौथं वाक्य आहे, वी कॅरी व्हॅल्यूज अँड बिलीव्स अँड न्यूज टू द प्लेसेस वी गो. असे 4 सेंटेन्सेस आपण टेक्स्टमधून कलेक्ट केले, या ठिकाणी लिहिले, जे कन्वे करतात, कन्वेईंग द फॅक्ट दॅट ट्रॅव्हलिंग ब्रिंग्स टुगेदर द व्हेरियस कल्चर्स ऑफ द डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. आता या ठिकाणी 6th आणि शेवटची ॲक्टिव्हिटी बघूयात. बाय कोटिंग कॅमस, द रायटर हॅज स्टेटेड दॅट ट्रॅव्हलिंग इमॅन्सिपेट्स अस फ्रॉम सर्कमस्टान्सेस अँड ऑल द हॅबिट्स बिहाइंड विच वी हाईड. राईट इन डिटेल युअर व्ह्यूज अबाउट दॅट. आणि या प्रश्नाचं उत्तर आपण असं लिहू की ॲट होम वी आर बाइंडिंग बाय द
lifestyle and the attitudes of the people by their scary eyes. We have set ideas and habits which are reluctant to change. We live, we behave, we dress according to the people's choices. Because the people around us know us and expect the behavior, we are living according to their expectations. We hide behind all this, but when we travel, we are unknown for others. We are strange. There are no expectation, no complaints, no demands about a particular type of behavior. So we, at the same time, we never think about the dress or our habits. Hence, we are feeling of freedom and emancipation from our circumstances and habits. तर या ठिकाणी ॲक्टिव्हिटी A2 आपण पूर्ण केलेली आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल तर कमेंट बॉक्स सदैव तुमच्यासाठी खुला आहे. कमेंट बॉक्समध्ये एनी टाईम कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.